नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग थोडा खास आहे. आज आपण आलो दिवाळी पहाटसाठी. जय शिवराय सगळ्यांना, पुन्हा आपल्या शिवशावणी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण आलोय दिवाळी पहाटसाठी उंबरठ्याला. तर बघणार आहोत आपण आज दिवाळी पहाटचा कार्यक्रम, म्हणजे दीप प्रज्वलित केलेत आपण सकाळी. आणि त्याच्यानंतर सप्तसुरांची मैफिल, म्हणजे आपल्या जे गायक आहेत त्यांचा सुंदर असा कार्यक्रम झाला आहे गायनाचा. तर तो पण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम भारी झाला आहे, स्किप करू नका. आणि एवढं भारी वाटणार आहे तुम्हाला. हे दुसरं वर्ष आहे आपल्या परिवारचं श्रीमंत रायगिरोचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्यात खास आहे. तर चला आता आपण बघूया व्हिडिओ. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. ऑलमोस्ट 10 किलो आपण फुलं घेतलेत. पुढं घेऊन गेले असतील ते वेगळे, पण आता आपल्याकडून अजून 10 सांगितलेत. हे 10 किलो आहेत. तर चला बघूया आपण काय काय तयारी झाली. रात्रीचा 1:15 झाला, अर्धी लाईट गेली. आपण लवकर आलेलो आणि तयारी झाली बऱ्यापैकी, म्हणजे करतात, सुरुवात चालू आहे. हे बघा, लाईटीचा थोडा इश्यू आहे, जनरेटर आणला होता त्याचा. तर बघूया, हळूहळू तयारी चालू आहे. आता रात्रीचा 1:15 झाला. भरपूर जण तर ऑलरेडी आलेली आहेत, बाकी जे राहिले आहेत ते सकाळी येतील. सकाळचे आता 5 वाजलेत, 5-5:30 झालेत. सगळे आलेत, रेडी वगैरे झालेत. आपण रात्री आलो होतो, थोडी झोप काढली, विश्रांती केली, सजावट पण झाले पूर्ण. आता बघूया, मैफिल चालू होईल सप्तसुरांची. त्यानंतर बघू आपण. इकडे फोटो सेशन चालू आहे रॅम भाऊंचा. झाले सगळे. आता आपण आरती घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करूया. हे बघा, 100च्या वरती सदस्य संख्या आजची. विजयस्तंभाला आपण सजवल्या, आणि जेवढे विजयस्तंभाला बांधून वर्ष झाले तेवढेच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आपल्यालाच. तर इथे दिवे लावून ठेवल्यात. परिवाराचं नाव आहे आणि महेश भाऊ. छत्रपती श्री चला. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र. आता दिवे प्रज्वलित करतात सगळे, आपल्या महिला सदस्य. अजून कोणी दिवे लावले नाहीये, त्यांनी या पुढे महिला सदस्य दिवे प्रज्वलित केले आपण. आणि आरती चालू असताना आता हे बघा, जाऊया आपण. एकेकाने पुढे येऊन आरतीचा मान घ्या. 364 दिवे आज आपण या समरभूमी उंबरखिंडीमध्ये लावलेले आहेत. त्याचं कारण पण तसंच आहे की ज्या भूमीमध्ये प्रभू छत्रपती श्री शिवाजी महाराज. ऋतिक भाऊ, गणपती बाप्पा मंगळ मूर्ती जय मल्हार. समर्पय श्री नारायणाची समर्पय एकदम केशव नाम नारायण कृष्ण मुर्गम वसुदेव श्रीराम गोपिकावल्लभ जानकी नायक रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. राधे 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 शिवाजी राधे, राधे 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 शिवाजी राधे, राधे शंभू राधे, राधे 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 शंभू राधे, राधे राधे राधे
शंभू राजे 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 शंभू राजे 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 शंभू राजे 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 शंभू राजे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमन हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो पवन सुत हनुमान की गणपती बाप्पा. सर्वांना विनंती असेल की सर्वांनी लगेच बसून घ्यायचंय. आपण लगेचच मैफिल सप्तसुरांची या आलेल्या सर्व मावळ्यांचे शिवभक्तांचे लगेचच भक्तिगीत शक्तिगीत स्फूर्तिगीत लगेच सुरुवात होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी लगेच समोर स्थानापन्न व्हायचंय. महोत्सव वगैरे आपला झाला आहे आणि आता सप्तस्वरांची मैफिल आपण चालू करतो. मागाशी विजिबिलिटी कमी होती त्यामुळे आता उजेड झाला आहे. 6:30 वाजलेत. एवढी सदस्य संख्या आपली आजची. हे बघा सगळे बसलेत मैफिल ऐकायला. तर बघूया तिकडे सेटअप रेडी होत चाललाय. चला शेवटपर्यंत कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. खूप भारी असणार आहे ब्लॉग. शुभम भाऊंचा पहाडी आवाज आपण ऐकणार आहोत. आपल्या परिवाराचे सदस्य आहेत ते आणि त्यांची सगळी टीम आहे.
महाराष्ट्र धर्मरक्षके या रानवाटांनो या सह्याद्रीच्या गडकोटांनो या सप्तसागरांनो या दुधसागरा फेसाळतीये राजापुरीच्या ये गंगे ये. अगं मी युवा शाहीर शुभम पाटील या उमरखिंडीच्या समरभूमीमध्ये माझ्या राजाचं गुणगान वीर रसामध्ये गातोय. तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला ओम नमो जय श्री जगदंबे. ओम नमो जय श्री जगदंबे नमन तुझा अंबे करू नका रंबे कथावर थांबतो शिवरायांचा इतिहास पुढे नेण्याचा काम ही शाहिरी लोककला करते आणि हीच लोककला आम्ही जोपासतो आणि म्हणून सांगतात शाहिरी शिवाजी छत्रपती शिवरायानं वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली. रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक घातलाय आणि स्वराज्याच्या दाराला तोरण चढवलेले. मग पुढे महाराजांनी एक 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 करत असंख्य दुर्ग खरे किल्ले आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलेले. सर्वांना ओळखीचा परिचयाचा पराक्रम म्हणजे अफजल खानाचा कोठवा काढला होता महाराजांना आणि हा पराक्रम झाला. पण या अफजल खानाच्या कोठवा काढण्याच्या या भेटीनंतर तिथून फरार झाला तो म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान. फाजल खान गेलेला आदिलशहाच्या दरबारामध्ये हा फाजल खान गेलेला आहे आणि या अफजल खानाच्या वधानंतर महाराजांना सर्व भिवून टाकले. कोणाचंही हो सरदार असू दे, मुघल असू दे, शिपाई असू दे, छोटे मोठे असू दे, चहूकडे महाराजांचा धाक बसलेला आहे. आणि मग पुढे काय घडतंय आदिलशहाच्या दरबारामध्ये सगळं उपस्थित झाला की आता शिवाजी राजांवरती चाल करून कोणाला पाठवायचंय. आणि मग त्यावेळी निवड केली गेली ती म्हणजे फाजल खान आणि सिद्धी जोहराची. आणि ही खबर जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा महाराज त्या आई जगदंबेकडे धाव घेतली आणि महाराज त्या आई जगदंबेला साकडे घातले. अंबाबाई गोंधळाला ये.
बाजी प्रभू वीरा बाजी प्रभू वीरा धुरधर सुरा बहादर असा तो जगता एके दिवशी हा फाजल खान झोपलेला आणि झोपेतून जागा झाला आणि ओरडला अप्पाजी अब शिवाजी को कौन पकडेगा हा सवाल विजापूरच्या दरबारामध्ये उपस्थित झाला आणि मग निवड केली फाजल खानाची आणि सिद्धी जोहरची आणि ते निघाले आणि पन्हाळगडाला त्यांनी वेढा दिलेला आहे त्या पन्हाळगडावरती महाराज आपले अडकून पडलेले आणि या पन्हाळगडाला वेढा दिलेला आहे आणि मग काय झालं पुनवंत सिद्धी जोहर वेढा पन्हाळगडाला तसा असा पाणी बिलखा खातला तसा आणि मग याचा मार्च गेला एप्रिल गेला अहो मे गेला जूनही गेला आता काय करावं शिवमाला कळेना झालंय आणि याच्यात पुन्हा एकदा गणेली काव्याचा वापर करून महाराजांनी या सिद्धी जोहरला पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यासोबत सुलूक केला आता महाराजांच्या मनीचं कुणाला ठावं अवश्य तू मस्त अरे खरंच नाही मला फक्त एवढं ठावं की हे युगत मांडली
शब्दाचा वापर केलेला आहे. सांगितलं आता आम्ही शरण येतो आणि हे गड किल्ले तुमच्या स्वाधीन करतो, स्वाधीन करतो. उद्या येतो तुमच्या भेटीला, दस्तखत करतो. आणि मग पुढे काय घडलेलं आहे? शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. पण या वेळेला महाराजांनी काय गनिमी कावा केला? त्यांच्यासारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच बोलणारा, त्यांच्यासारखाच चालणारा तो म्हणजे शिवाकाशी. त्याला बोलावून घेतलं आणि महाराजांनी या शिवाकाशी त्याला विचारलं, शिवा माझं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? शिवा म्हणाला, का नाही राजा? पण शिवा माझं रूप घेऊन तर तू सिद्धीला भेटायला गेलास, तुला काय होईल माहितीये? होय राजा, अहो तुमचं रूप घेऊन जर मी सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच ना? राजा जर तुमचं रूप घेऊन मी सिद्धीला भेटायला गेलो, पण राजा तुमचं रूप घेऊन मी सिद्धीला भेटायला गेलो तर तुम्ही विशाल गडावरती सुखरूप पोहोचाल. राजा तुम्ही विशाल गडावरती सुखरूप पोहोचाल आणि तुम्ही विशाल गडावरती सुखरूप पोहोचलात तर असे लाख शिवार हे तयार होतील. आणि ही संधी जर तुम्ही मला दिली तर या शिवाच्या जीवाचं सुद्धा होईल. एवढी संधी द्या तुम्ही मला. आणि त्या वेळेला महाराजांनी शिवाकाशीला घंटा मिठी मारली आणि महाराजांच्या डोळ्यात तुले का शिवाचा थेंब पडला शिवाकाशीच्या पाठीवर. शिवा रडला, महाराज आमच्यासारख्यासाठी तुमच्या डोळ्यातून अश्रू पडला. हे पडलेलं एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवाला. काय घडलं? निघाल्या दोन दिशेला दोन पालख्या. एका पालखीमध्ये शिवाकाशीत बसले, एका पालखीत महाराज बसलेले आणि चालले दोन दिशेला दोन पालख्या. दोन दिशेला दोन पालख्या निघाल्या. कशा? रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गडा उतरण्यास शिवबा पालखी तपाची ओली झाली भारी मावळे दुसऱ्या पालखीत शिवाकाशीत मोठ्या रूपात चालला. दोन दिशेला दोन पालख्या चाललेल्या आहेत आणि त्यातल्या एका पालखीला खानाच्या सैन्यानं गरडा घातला आणि त्या पालखीमध्ये बसला होता तो म्हणजे शिवाकाशी. शिवाला बाहेर काढलं, शिवाला फटफटत नेले आणि त्या सती जोहर समोर हाजीर केलं. आणि मग
तो ऐसे थे सच बता कोण है तू? आणि इतक्यात फाजल खानाचे डोळे त्या शिवावरती रोखले गेले आणि फाजल खान म्हणतोय हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता. क्यों नहीं हो सकता? अब्बा जान की तरह हमने उस शिवाजी को खुद की आंखों ने देखा है. उसका चेहरा हम कभी नहीं भूल सकते. हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता. आणि मग तेवढ्यात खबर आली हुजूर शिवाजी भाग गया. सिद्धीने तलवार मारात उभार काढली, शिवाच्या मानावर धरली, म्हणाला सच बता कोण है तू? वरना मारा जाएगा. शिवा म्हणतो मैं हूँ शिवाजी. सच बता वरना मारा जाएगा. सच बता 10 रुपया कोण है तू? घराडला शिवा जन्माला म्हणून शिवाजी महाराज जन्माला नसतो म्हणून काय झालं? मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? हे ऐकून त्या सिद्धी जोरचा मस्तक फडकलेला आहे आणि त्याने तलवारचा सापकात वार केला. शिवा धरतीवर कोसळला. शिवा झोपला. शिवा मारला गेला. शिवा रक्तावला. आणि ज्याने स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे शिवा काशीद. आणि तो वर इकडे बाजीनं आपल्या सोबत साशी बांधल घेऊन बाजीनं गजापूरची खिंड गाठलेली आहे. गजापूरची खिंड गाठली आणि बाजी आता म्हणतोय राजा आता वेळ दौडू नका राजा. यातली निम्मी फौज घ्या आणि तुम्ही विशालगडाकडे रवाना व्हा आणि समोर येणारा गणेम आम्ही या गजापूरच्या खिंडीचा इतिहास सांगून ठेवतो. एकाही गणिमाला आम्ही वाकडं जाऊन देणार नाही किंवा इथं आम्हाला ओलांडून देणार नाही. आणि मग म्हणतात राजे भाजी शिवाची बाजी लावून आपण इथवर आलो. आता चेक होईल तर मिळून करू. आणि त्यावर म्हणतोय बाजी नाही राजा. अहो राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा सगळा पाहिजे. राजा लाखाचा पोशिंदा सगळा पाहिजे. वडीलकीच्या भावनेने सांगतोय राजा तुम्ही व्हा पुढे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाला. तुम्ही सुकुल बैदना धावतो फौड भाव द्यावा इशाराला. धर्म सत्य भावा माझा हो याच वक्ता.
हा पट्ट्या काय खाली नाही पडलाय माझी म्हणता आणि तेवढा तोफेचा आवाज झाला आणि मग बाजी काय समजलं माझा राजा विशाल गडावरती पोहोचला तोफेची 3 फार झाली ही तोफ विशाल छोटी राजा यासाठी तर केला होता अट्टास राजा तुम्ही विशाल गडावरती पोहोचलाच राजा आता भाजी प्राण सोडायला मोकळा राजा दिलेल्या शब्दाला चांगलं बरं का हे काही गणित या खंडातून पार पडू दिला नाही आता हा आमचा शेवटचा मुद्रा घ्या राजा हा आमचा शेवटचा मुद्रा घ्या राजा हा आमचा शेवटचा मुद्रा घ्या औरंगजेबासारखे कुठल्या मुघल सैनिकासारखे अरे रक्तावर पलटला तख्तासाठी रक्तावर पलटणारी जात नव्हती आपली आपण मराठे होतो आणि महाराजांनी असाच एक मावळा तयार केला होता आणि मग धडधडा आवाज गडडला नयन नाट्य काजळ घाली
नदीत चाल.